सामना 4 षटकाचा आहे. यानंतर प्रत्येक सामने 4 षटकाचे राहील. अपेक्षा आहे तुम्ही सहकार्य कराल आणि पहिलं षटक हे पॉवर प्ले राहील. तर सज्ज होताना पाहतोय आपण सामन्याला सुरुवात होते. भूमी 11 गोरसे बी टीमचे दोन्ही बॅटर संदेश वाह. संदेश आणि सूरज केणे इज अ ग्रेट ऑलराऊंडर. देर आहे दुरुस्त आहे पण सूरज केणे याला खेळताना पहिल्या वेळेस पाहतोय हंगामामध्ये. लय भारी एक ऑलराऊंडर आहे आणि सूरज जेव्हा जेव्हा चालतो मात्र क्लास बॅटिंग. अडेतुडे फटके कम मारतोय, सळ बॅटनी जास्त. खूप छान एक ऑलराऊंडर. समोर संदेश सज्ज होताना खराब चेंडू आणि संदेशला मात्र तो पाहुणचार मिळालाय, स्वीकारलाय, बिरकावलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलेला पाहतोय पण रिव्ह बॅटिंग साईड कडून आहे सर. यस ए चेक करत येत तिसरे पंच. पहिला चेंडू पाहतोय आपण साहिल यांचा खराब चेंडू होता. फुलटॉस पिमर हाय आणि बॅटिंग साईडनी तो रिव्ह घेतला. एक रिव्ह घेता येईल बिमरसाठी प्रत्येक टीमला. फेअर डिलिव्हरी. आता मात्र एक रिव्ह गमावलेला आहे, डबल रिव्ह मिळणार नाही. यस संदेश सज्ज होताना खूप एक उच्च कोटीचा हा डावखुरा बॅटर पाहतोय आपण गोरसई बी टीमचा. परत एकदा आणि तो दणका दिलाय परत. यावेळेस मिडविकेटचा एरिया निवडलाय वरतून. बॅक टू द बॅक दुसरा षटकार. नो डाऊट टेनिस क्रिकेट प्राऊड ऑफ भावेश पवारची आपण ही दोन ऐकली. त्याचा संघ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या भावेश पवार जर पाहिला पण आउट ऑफ महाराष्ट्र. काहीच दिवसापूर्वी BMW बाईक च्या खेळाडून जिंकली. तो गोरसईचा नाही तर भिवंडीचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा गौरव टेनिस बॉलचा की मॅन फॉर ऑफ भावेश पवार प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट. त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून A1 पवनसुद्धा एक उच्च कोटीचा क्रिकेट बनला आहे. त्या त्रिमूर्तीमधून मात्र सूरज कुठंतरी निश्चित पाहतो की थोडासा बॅकफुटला आहे. ज्या प्रकारे सातत्याने पाहतोय भिवंडीमध्ये खूप जास्त खेळ करतोय. आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर या खेळूला एवढी छाप पाडता आली नाही, नंतर 3 स्टार होते गोरसई बी टीमचे. काही असो गोरसई गाव म्हटलं मग टीम ए असो की बी, कम्युनिटी बॉक्समधून दोन्ही टीमची तुलना करायची, प्रत्येक खेळूची तुलना होईलच. साहिल धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल धावफलकावर 12, 2 षटकार. एक जर ठोकला तर निलेश पाटील दादा यांच्याकडून 333 रुपये लागू. आणि ही संधी सोडणार नाही. सोडून दिले चेंडूला. पाहतोय की आपण लाईन कुठे पण चेक करतील निश्चित. वाईटचे शर्ते खूप भरपूर बाहेर. नाणेफेकीचा कॉल मला वाटते की सिद्धिविनायक कंजू टीमने जिंकला होता. प्रथम सांगितलंय गोरसे बी टीमला की तुम्ही या आणि आमच्या विरुद्ध बॅटिंग करा.
यावेळेस पाहता मनगटी फटका, फ्लिकचा फटका, अतिशय चांगला फटका आहे. स्कोर लेग आणि मिडविकेट एरियाकडे एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल, इथे मात्र कंप्लीट. मला आठवते की मुरबाड तालुक्यातली सर्वात मोठी टुर्नामेंट आदर्श चषक गोरसे गावामध्ये 2 वेळेस आलेली आहे. एक वेळेस गोरसे ए टीम आणि दुसऱ्या वेळेस सलग गोरसे बी टीम. म्हणजे गोरसे गावाचे दोन्ही तगडे संघ आहेत, की असं नाही की गोरसे ए टीम थोडा बॅकफुटला आहे, तो पण एक मातबाबर संघ आहे. पण एकीचे बळ इज द ग्रेट असतो. हा फटका मात्र ऑन ड्राईव्ह करायचा होता, खऱ्या अर्थाने चेंडूवर बॅटचा संपर्क होत नाही आहे. यानंतर जो सामना होईल, चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो नाणास्फोट. यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा फटका पाहतोय आपण ऑन द रेजचा. त्याचा आवडता फटका खेळलाय सूरज केणे यांनी आणि स्वतःचं खातं उघडतोय दुसऱ्या चेंडूवर. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण बिनबा पाहतोय आपण. चांगला चेंडू, प्रश्न विचारला आणि होय सहमत. पत्तीचा प्रवास करताना सूरज केणे. भूमी 11 गोरसे बस संघ पाहतो की आपण त्याचा पहिला विकेट पडलेला आहे आणि निश्चित आमचे व्ह्युअर्स वाढले असतील. आमचे ऑपरेटिंग निश्चित सध्या गोरसे बी जर असला तर व्ह्युअर्सची संख्या खूप जास्त वाढते. निश्चित सध्या पाहतोय की आपण 333 व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आपण आणि संख्या वाढत जाईल. निलेश पाटील त्यांच्याकडून 333 रुपये. विकेट हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो, विकेट मेडन असो. अग्रसेनाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य तेजेश पाटील यांचे चिरंजीव मानस पाटील यांचं पाहतोय की आपण आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 3 वर नवीन बॅटर यावेळेस पात्र पाहतोय की आपण अतिशय हाथ देखना फटका. ये अजब है, गोरसी के खिलाड़ी भी अजब है. कल तक हमें पता था कि पवन भी बाहर है, लेकिन सूरज निकला, पवन भिवंडी में आ गए. मी आश्चर्यचकित झालो, पवन बाहेर आहे, पवन टीममध्ये नाही आहे, पण पवन क्रमांक 3 वर बॅटिंगला आलाय. क्या बात आहे, खूप आनंद झाला. अगदी बरोबर, कधी 22 पॉईंट एक टपकतात. क्या बात आहे. खेळमेळीचं वातावरण. गोरशी बी संघ पाहतोय आपण, एक हाय क्वालिटीचा संघ आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये एक गाव एक गट असे मोजके संघ पाहतोय आपण. टॉप 5 मध्ये येणार आहे. वाकटण संघ असो, टेंबोली असो. त्यानंतर पाहतोय की आपण नो डाऊट जो संघ आपण त्याच्या आतमध्ये पाहतोय, यावेळेस पात्र पवनच्या बॅटमधून पाहतोय की एक सिंगल खातं उघडतंय. आणि तिथं भिवंडीचं दर्शन बऱ्याच दिवसानंतर केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये भिवंडीचे बॉलर सुद्धा नामवंत झालेले आहेत. हे पवनला माहिती आहे की कशा पद्धतीनं प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे आम्हाला आताच माहिती मिळते आहे. टेमगर विपक्ष कशेली. टेमगर टीमचा संगणक आपण टॉससाठी यायचं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टेमगर टीमचा संगणक
यावेळेस पाहता चांगला चेंडू, काय चेंडू हाताळला होता यश यांच्याकडून. वेगवान चेंडू उचली प्राप्त करतोय, सपकन निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जुनं ते सोनं एक जमाना होता अंजू टीममध्ये जेव्हा जितू खेळायचा, भिवंडी नव्हे तर बाहेरच्या मैदान गाजवायचा. आणि आतापर्यंत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो कोणी असेल भिवंडीमध्ये तो जितू. यश सज्ज होताना पवन आणि संदेशमध्ये खूप मोठी चर्चा पाहिली आपण. काहीतरी काढमंत दिला असेल. संदेश एक खूप डेंजरस बॅटर आहे. आणि हा होय, पवारने योग्य उल्लेख केलाय. डेंजर का आहे हे दाखवलंय. इथं मात्र संदेशच्या बॅटमधून निघणार हा तिसरा षटकार. काय क्लास फटका होता. चेंडूमध्ये खराबी नव्हती पण शॉट बनवलंय. संदेशनी बघितलं, थोडासा ओव्हरफी चेंडू आहे, फुल लेंथने बॅटचा वापर केलाय आणि वाईड स्पीड विकेटच्या वरतून एक टावरिंग षटकार वसूल केलाय. भूमी 11 गोडसे बी टीमची धावसंख्या पाहते आपण 10 चेंडूचा फक्त खेळ झालाय. 26 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज यश सज्ज होताना समोर संदेश. अजून एक धमाका, पण लांबी किती आहे पाहिजे. उंची जास्त आहे, लांबी कमी. चांगलं झेल एका हातात कंप्लीट केले. गुड जॉब, अप्रतिम झेल. काय चांगलं झेल कंप्लीट केलंय. निश्चितचा श्वास सोडला असेल आता इथं मात्र सिद्धिविनायक अंजू टीमच्या बॉलरने, कारण की आक्रमक बॅटिंग करणारा संदेश 7 चेंडूमध्ये 20 धावाची खिळीसा करून परतीचा प्रवास केलाय. दुसरा धक्का बसलाय. खेळपट्टीकडे येताना बॅटर पाहतोय आपण आता मात्र नवीन मेघनाथ नाव आहे, नावाप्रमाणे कामगिरी करतोय. भूमी 11 गोडसे बीच संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समोर प्रतिस्पर्धी संघ सिद्धिविनायक अंजूर जितूदादा या टीमकडे आहे. पाहतोय आपण कशा प्रकारे अनुभवाची शिजोरी खूप जास्त आहे. कशा प्रकारे टीमला निश्चित पुढे नेईल. अपेक्षा असेल की अजून त्यांनी क्रिकेट बंद नाही केला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय क्रमांक 4 वर आता मात्र मेघनाथ येतोय. सूरज केने मात्र निराश केलं. त्यानंतर आक्रमण न केलं संदेशाने. अजून एवन पवन खेळपट्टीवर आहे. टेनिस क्रिकेटचा एवन स्टार खेळाडू. हा चेंडू वेगवान, पण लाईन चुकीची, नो बॉल आणि फ्रीडचा इशारा आलाय पंचाकडून. आणि आता मात्र मेघनाथ कडे स्ट्राईक. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये माणसाला कुठल्या क्षणी कुठला मार्ग निवडायचे ऐनवेळी कळतोय. पवनला असं मी एकदा विचारलं होतं, खऱ्या पवनने सांगितलं मला हिरो बनायचं होतं. पण यावेळेस पात्र मेघनाथच्या बॅटमधून आलाय हा तुफानी षटकार. त्याते लेकिन शॉलिट मारा. बिनारचे एक चांगले क्रिकेट प्रेमी रमेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. टॉससाठी टेमगर विपक्ष कशेली. अतिशय क्लास फटका पाहिला, पण आल्या पावली ज्या प्रकारे हा षटकार घेतला मेघनाथच्या बॅटमधून निघणारा पहिला. या इनिंगचा जर विचार केला आपण, आमचे स्कोरर सांगतील की 4था षटकार निघालाय. एक जबरदस्त बॅटर. हा पवन आहे. कशी आपण बॅटिंग करू शकतोय. आज मात्र 2 चेंडूचा सामना केला, फक्त 2 सिंगल त्याच्या खात्यावर आहे. भूमी 11 गोडसे बी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 34, 2 गडी बाद. निश्चित डॅशिंग प्रशांती पाहतोय आपण. आणि पोगाव टीमचे
स्पॉन्सर आदरणीय प्रवीण पाटील साहेबांचं प्रत्येकी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या वेळेस पाहता स्वीपचा फटका पाहतोय आपण. एकच सिंगल मिळेल इथं, मात्र दुसऱ्या धावमध्ये कुठल्या प्रकारे इंटरेस्ट दाखवत नाही आहे मेघनाथ. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 35. 30 षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. 2.2चा खेळ झाला आहे. 35 A1. पवन मात्र फक्त 2वर खेळतोय. रेटमोर द विकेट. याच पात्र हा फटका आहे. पवन धावणार पण नाही आहे. माहिती आहे त्यांना की माझा फटका किती चांगला आहे. यस मनोज. जास्त पोगाव गावाचे आणि जनुमान पोगाव टीमचे स्पॉन्सर आदरणीय प्रवीण पाटील दादांना मी वारंवार विनंती करतोय की दादा या आपण व्यासपीठावर, इथून सामन्यात आनंद घ्यायचा आहे. अजून एक हा नियंत्रित पुलचा फटका पाहतोय आपण. वेगात बॅट फिरवली ती, एक धाव पूर्ण आणि दुसऱ्यापासून याला रोखू शकणार नाही आहे. थोडीशी जागा दिली त्यावर मात्र भर पडते आणि त्या संधीचं सोनं करताना आता मात्र पाहतो की पवन हळूहळू आपल्या लयमध्ये प्राप्त होताना, कारण की प्रवास करून आला असेल भिवंडी नगरीमध्ये घरी. शेवटी गोरसेकर रात्री झोपेतून जरी उठवले बॅट दिलं तर षटकार चौकार मारतात हे दाखवून दिलं. मग बी टीम असो की ए टीम. टीमची धावसंख्या 41. हरीश किनीला विसरून चालता येणार नाही. एक मोठं नाव आहे नो डाऊट. मयूर, पंकज याच पात्रावर भेटण्या फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय क्लास बॅटिंग पाहतोय आपण. सज्ज होताना याच पात्र हा फटका पाहतोय आपण. लेमन कट म्हणता येईल. धावत नाही तिथे मात्र. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर भूमी इलेव्हन गोडसे बी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 42. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग पवन करतोय, मेघनाथ करतोय. संदेश मात्र छोटीशी खिळी साकारली आक्रमक त्या खिळीच्या बळावर हे आव्हान आपण पाहतोय. जो सामना पाहतोय आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष भूमी इलेव्हन गोडसे बी अशी फाईट. मला की सीझनची पहिली टुर्नामेंट असेल भिवंडीमध्ये गोडसेई बी संघाचं पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा संघ कधी पण लय प्राप्त करतो आणि नंबर 1वर नेहमीच सातत्याने रँक करतोय. यस, या ठिकाणी पोगावचे करता धरता पोगाव गावचे स्पॉन्सर सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेब आपणास विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या क्रीडा मंचावरती उपस्थित सन्माननीय गोरशेगावचे एक चांगले व्यक्तिमत्व प्रकाशजी भोईर, त्याचबरोबर भिनार गावचे एक चांगले व्यक्तिमत्व रमेशजी भोईर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत सपकण आत येणारा चेंडू होता. हितेश चांगली सुरुवात करतो हे पाहू शकता. पवनला बीट करण्यामध्ये सोपी गोष्ट नाही. वा इन कटर चेंडू झपकण आतमध्ये येणारा होता. चांगली सुरुवात हितेश करतोय. टीमची धावसंख्या जर पहिले आपण 42. पवन सज्ज होताना खेळण्यासाठी. कौतुक करावं लागेल हितेशांचं, ज्या प्रकारे पवन सारख्या बॅटरला बीट केलंय. आणि इशारा येतोय आता मात्र लेग बाईटचा इशारा येतोय. अगदी बरोबर. आदरणीय राज वसंत पाटील समाजसेवक पोगाव गावाचे एक खूप चांगले व्यक्तिमत्व. दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. यस, चावंद्रा गावाचे आहेत. सातत्याने दिमाग आतमध्ये असतोय. वेलकम सन्माननीय राज वसंत पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यंग डॅशिंग आपण पाहतो पर्सनॅलिटी चाविंद्र गावचे एक
युवा उद्योजक सन्मान्य राज पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. दरम्यान हा बिंबर घोषित केलाय पंचांनी. नो बॉल पाहतोय आपण आणि इथं मात्र फिल्डिंग साईडचा हा रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच हे आपण चेक करायचे. टेमगड टीमचा संगणक हा पहिल्या डावातला शेवटचा षटक आहे. त्यापूर्वी मात्र आपण टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे टॉससाठी. यस आलेलेत. आणि पंच सांगतायत की हा चेंडू नो बॉल आहे. या स्पात आडव्याटने फटका अपरात एकदा निराश केले. पवन मात्र एक सिंगलला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल काय आणि अतिशय वेगात थ्रो पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि धावचीच्या स्वरूपात A1 पवन हा धाव बाद. नवीन बॅटर खेळपट्टीवर किशोर. आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकद्दम यांचे छोटे बंधू आणि हा पण कमी नाही आहे. जिथं गोडसीचे टॉप ऑर्डर फेल तिथं मात्र हा बंदा स्टार. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवार निश्चित यूट्यूबला मॅच बघत असेल, कारण की आज तो टीमसोबत नाही आहे. आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर इंडियन टेनिस क्रिकेटचा एक उगवता स्टार सितारा काही दिवसापूर्वी BMW बाईक ज्यांनी आपल्या नावावर केली. सज्ज होताना गोलंदाज हो मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पाहतोय की हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आहे. फक्त एक सिंगल. अंतिम षटक कमालीचा हाताळताना पाहतोय आपण हितेश या बॉलरला. प्रभावशाली कामगिरी पहिली एक मोठ्या टीमच्या विरुद्ध अंतिम षटकामध्ये कशी बॉलिंग करायची आहे. पवनला सुद्धा त्यांनी 2 वेळेस बीट केलं. आता मात्र काही चेंडूचा सामना करण्यासाठी मेघनाथच्या बॅटमधून एक षटकार निघालेला आहे. तो सुद्धा एक चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 47. काही चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या इनिंगचा पाहतोय आपण. सामना भूमी 11 गोडसे B विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. A1 जोडीचा संघ पाहतोय आपण, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी जोडी म्हणून उद्यास आली. काय क्लास फटकाय, काय क्लास आहे. वीर कावलाय. मिड विकेटच्या वरतून हा आलाय उत्तुंग षटकार. उजेष्टीच्या बाहेर होता, खेचून मारलाय आणि मिड विकेटच्या दूर असा टावरिंग षटकार. यावेळेस पाहता अराउंड द लेग दांडी गोल. शेवटच्या चेंडूवर पाहतोय आपण आणि अशा प्रकारे ही इनिंग समाप्त झाली. 53 धावा धावपलकावर 54 धावाचं आव्हान ठेवलंय सिद्धिविनायक अंजूर या टीम समोर. तर आपण पाहतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये आहोत. दोन्ही टीमचे संगणक आलेले आहेत. सामना पाहतोय आपण कशेली विपक्ष नानास्फोट टेमगर. मी व्यासपीठावर चवेंद्र गावाचे उद्योजक समाजसेवक आणि आमचे लाडके मान्यवर राज वसंत पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घेऊया. 4 षटकाचा सामना आहे. कशेली टीमचं स्वागत आणि तसेच नो डाऊट
नाना स्पोर्ट टेमगर सतीश चौधरी फॅन टीम. हा कॉईन साहेबांच्या हातात देतो मी. 4 षटके सामना कोण मागणार. यस काटा छाप आलेली आहे. पाहुण्यांना विनंती येईल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान करायचं आहे. कशिली टीमचं स्वागत आहे. निश्चित थोडक्यात आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे. हे आयोजन कसं वाटलं. नक्कीच उत्तम आयोजन केलं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्यासाठी. सीझनची सुरुवात झालेली आहे. कुठंतरी तुम्ही खेळले असेल तर आतापर्यंत तुमचं प्रदर्शन कसं राहिलेलं आहे. नाही, आमची पहिलीच टुर्नामेंट आणि आम्ही चांगला प्रयत्न करू यामध्ये. नाणेफेक जिंकले. समोर तगडा संघ आहे. सर्वप्रथम निर्णय काय असेल. आम्ही बॅटिंग करू. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की कशिली टीमने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला एक धाडसी निर्णय म्हणता येईल. प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून सेकंड इनिंगची कहाणी मनोज ठाकरे की जुबानी. चला बॅटर पाठवायची विनंती असेल. शतक्षण लावून घ्यायचे. भूमी 11 गोडसे बी संघ. यानंतर आपण एक जरी चेंडू टाकला तर मात्र पेनल्टी लावण्यात येईल. चला आपण शतक्षण लावून घ्यायचं आहे. सागर आज खूप तेजीत आहे पाहतोय आपण. काल त्याचं स्वप्न साकार झालं नाही पण हारलं का. धुमाल सरचं एक वाक्य मला लय आवडतो. चला आपण बॅटर पाठवायचे. चला लगेच बॅटर पाठवायचे. तर परत स्वागत आहे मित्रांनो. आपण खूप मोठा संघ पाहतोय टेनिस क्रिकेट महाराष्ट्रामधून. निश्चित कधी पण एक गाव विकेटमध्ये नंबर 1 संघ ज्याला म्हणतात तो संघ भूमी 11 गोडसे बी संघ. आणि माझ्या सोबतीला त्याच गावाचे समालोचक. पण एक म्हणतात ना गाव असो काही असो कॉमेंट्री न्यूट्रल करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग धुमाल सर असो मनोज असो की जेव्हा पण गोडसेचं सामना असते ना तेव्हा मात्र न्यूट्रल कॉमेंट्री नसते. एक प्रसंग असा होता तो उल्लेख करेन नंतर मी की कुठंतरी कॉमेंट्री लोक साईट खेचून आपल्या टीमसोबत साईट खेचतात पण भिवंडीकर तसे नाही आहेत कुठलेच भिवंडीचे कॉमेंटेटर. चला दोन्ही जोडी खेळपट्टीवर एक तगडं आव्हान पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी. 4 षटकामध्ये तब्बल 54 धावाचं टार्गेट आहे. हा टार्गेट जर पार करायचं असेल सिद्धिविनायक अंजूर टीमला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. सचिन खूप ग्रेट बॅटर आहे. त्यासोबत पाहतोय आपण एक युवा बॅटर प्रभू ही जोडी खेळपट्टीवर न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमची. A1 जोडी म्हणजे अंजूर गावाची त्यातनी पुरस्कार केला संघ पाहतोय आपण. आणि सचिन इज अ ग्रेट बॅटर. अजून खेळाचा आनंद घेताना पाहतोय आपण सचिन या बॅटरला. पवन केणे येतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. A1 पवन एक नामवंत टेनिस क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे अखंड भारतामध्ये. जेव्हा त्याचं पदार्पण झालं होतं हंशिका स्पोर्टच्या माध्यमातून तेव्हा मात्र ती स्पर्धा सुनील पवार कव्हरेज करत होता. एक बाळ म्हणून त्याला पाहिलं होतं पहिल्याच मॅचमध्ये. तिथून मात्र मागवं वळून पाहिलं नाही आणि उच्च कोटीचं प्रदर्शन सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये. तर सामन्याला सुरुवात होताना पवन केणेचा पहिला चेंडू कट केलाय. पॉईंटला शतक तैनात आहे. धोका निर्माण झालाय पण वेगात एक सिंगल. इथे मात्र सचिन कंप्लीट करतोय. खातं उघडतोय सचिन आणि टीमचं खातं उघडल्या गेलं. कुठंतरी सूरज केने माझे मित्रसुद्धा आहेत अनफिट दिसताना पण क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. पवन सज्ज होताना यावेळेस पात्र साईड चेंज करतोय बॉलिंग अटॅकची. सज्ज होताना पवन पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन कुठे पण तर चेक करतील. वाईटचा इशारा येतोय. दोन्ही या समांतर धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 2 टार्गेट जो पाहतोय आपण 54 धावाचं आव्हान आहे सिद्धिविनायक अंजूर या टीमसमोर. चांगली बॅटिंग पाहिली होती आपण खास भूमी 11 गोडसे बी टीमच्या माध्यमातून. खास मेघनाथ आणि त्यानंतर यास फक्त सफल करून पुढचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय.
एक धाव पूर्ण, दुसरी धाव होण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला येतोय पण अतिशय वेगात, चांगला तालमेल, 2 धावा सहज कंप्लीट. पवन परत सज्ज होताना पलटी फटका सोपं नाही आहे. जेव्हा तुमच्यासमोर एक भारतामधून एक नाव मोठं आहे त्या गोलंदाजच्या विरुद्ध आडवे तिरके फटके मारणं, हिम्मत केली होती प्रभू यांनी, पण बेट झालंय. धावसंख्या 4. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. पवन केने मारा करतोय. परत एकदा पाहतोय लाईन चुकीची असेल, जास्त चेंडू वळण घेतोय आणि पंच सुद्धा वळताना इशारा करतायत की हा चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 5. यानंतर कशिली विपक्ष टेमगर अशी फाईट, नाणेफेकीचा कौल कशिल टीमच्या बाजूने गेले. प्रथम सांगितले की आम्ही या मॅचमध्ये बॅटिंग करणार आणि त्या संपूर्ण सामन्याचं समालोचन अजय मित्र निश्चित नो डाऊट मनोज ठाकरे हे सर करतील. ओ परफेक्ट यॉर्कर दांडी गोल, धक्का बटलाय तो इथं मात्र पहिला. ओलिया स्वागत आणि सन्मानाकडे व्यासपीठावर काही मान्यवर विराजित आहेत, त्यांचं आपण करूया येतो स्वागत आणि सन्मान. व्यासपीठावर आपण पाहू शकता यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहू शकता. दोस्ती दुनियातील राजा माणूस राज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंतऱ्या गावचे एक चांगले उद्योजक सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच पोगाव गावच्या टीमवरती ज्यांचं खरोखर अतोनात प्रेम असे प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता सन्मान्य राज वसंत पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळते. महाराष्ट्राचं महावस्त्र आपण पाहू शकता, मायेची उबदार शॉल, त्याचबरोबर एक गोड आठवण मोमेंट ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. परत एकदा अतिशय हा चांगला चेंडू पाहिला आपण. नवीन बॅटर क्रमांक 3 वर जितू, एक अनुभवी बॅटर पाहतोय आपण. सज्ज होताना जितू खेळण्यासाठी चांगला चेंडू होता. क्रॉस अँगल म्हणून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाहतोय आपण आणि इथं मात्र षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावाचा जो टार्गेट आहे तो स्वीकारताना एक कदमी आणि संत सुरुवात सिद्धिविनायक अंजूर टीमची पाहतोय. फक्त 5-1 बाद. त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान क्रिकेटचे कट्टर चाहते, खास करून आपण पाहिले तर गोरसे बी संघाला नेहमी सपोर्ट करणारे आपण पाहू शकता. व्यासपीठावरती सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब आहेत, त्यांनाही करूया आपण याच्यामध्ये स्वागत आणि सन्मानाने सन्मानित. सन्मान्य भीमा पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. निश्चितच प्रकाशजी भोईर साहेब आपण पाहू शकता. खास करून आपण पाहतोय गोरशी गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळते आणि आज या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित आहेत, त्यांचंही केलं जातं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर भिनार गावचे एक प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय रमेशजी भोईर साहेब आहेत, त्यांचंही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय भीमाजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचंही करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. प्रत्येक मान्यवरांना येतोचे स्वागत आणि सन्मानाने नवाजला जातही. या स्पर्धेचं खास आकर्षण आपण पाहिलं तर त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांना येतोचे स्वागत आणि सन्मानाने सन्मानित केले जाते. बोलूया खेळाकडे. खूप उंच चेंडू गेला होता. सचिनने प्रयत्न चांगला केला, 2 धावा कंप्लीट करतोय. लोकप्रिय गोरसे संघ काय याचं उत्तम उदाहरण सकाळी आपण बघितलं. थेट कामानेतून एक क्रिकेट एडा गोरसे टीमचा सुभाष भोसले यांनी फोन करून सांगितले गोरसे बी आहे का. आयोजक कमिटीने तुषारदांना सांगितले गोरसे आहे, पण सामना कधी होईल ते सांगता येत नाही. आता मात्र ते यूट्यूबला असेल कामानेतून. आक्रमण करावं लागेल. जितू पाहतोय आपण 2 चेंडूचा सामना केलाय, अजून खातं उघडताना नाही. जितू तर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये नो डाऊट. मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सुद्धा या खेळूचा दबदबा कायम आहे. यावेळेस पात्र पाहतोय की चेंडू हलकाच बॅटची चुंबणी घेतोय आणि विकेट किपरच्या दोन्ही हातामध्ये जाऊन विसावलाय. धक्का बटलाय अजून एक.
भिवंडी कपिल. नवीन बॅटर खेळपट्टीवर निशिकांत येतोय. 147 चौकार पाहतो, 152 षटकार. आमच्यासोबत निश्चित नो डाऊट व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास परम मित्र. कपिल केनेचा पुढचा चेंडू याच पात्र, हा फटका चांगला आहे, मात्र लांबी किती आहे, लांबी प्राप्त होत नाहीये. पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बाबू यांनी चांगला झेल कंप्लीट केलंय. अजून एक बॅटरला मैदान सोडावं लागेल. कपिल केने काय झकास कामगिरी करतोय, दुसरा विकेट प्राप्त करतोय. या षटकामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण सुशांत. विश्लेषण षटकाचं पाहूया आपण. 2 धावा, 1 सिंगल विकेट, चौकार आणि त्यानंतर मात्र पाहतोय विकेट. खूप छान स्कोरिंग पाहतोय आपण. आमचे दोन्ही स्कोरर, एक टेक्निकली स्कोरर आणि एक आमचे कारिवली गावाचे आमचे एक आदर्श विशाल. ओ अजून एक चांगला चेंडू. असं वाटते की कॉईन ठेवले विकेटवर, त्याच कॉईनवर बॉलिंग करताना 2 षटकाची समाप्ती फक्त 12. इथून मात्र कठीण आव्हान बनले ते सिद्धिविनायक अंजू टीमसाठी हा विजय मिळवणं. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र धावा पूर्ण करावे लागेल. तब्बल अजून पाहतोय की आपण 42 धावाचा पल्ला पार करायला लागेल. 12-42. याच पात्र बॅकफुटला जाऊन पंच केलंय. खाली क्षेत्र आहे का पायाचे, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, फील करतोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि सचिन अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 14. इथून असं म्हणता येईल की फक्त किती धावाचं अंतर कमी करेल की मात्र पलटून वार करेल. किशोर चांगला चेंडू होता, टर्न केलं चेंडूला पाहतोय. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि टायमिंग परफेक्ट नव्हती. स्केवडलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि एक सिंगल. धावसंख्या 15. दिल्ली काफी दूर आहे. फक्त एकच म्हणावं लागेल सिद्धिविनायक अंजू टीमला की पराभवाचा जो मोठा अंतर आहे तो किती धावेनी कम करेल. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा. अजून एक पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी प्रवेश करणारा भादवड बी संघ. हे विसरून चालता येणार नाही, कारण की पहिल्या 2 दिवसाच्या खेळामध्ये एक जबरदस्त प्रदर्शन, 15 टीमचं स्वप्न खतम करून अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ. पण आज आणि उद्याचा शेड्यूलमध्ये कुठला संघ निघेल मेगा फिनालेमध्ये. अतिशय क्लास बॉलिंग किशोर यांचं. याच पात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 30 षटक प्रगतीपथावर. किशोर मुकादम खूप छान मारा करताना स्वतः संघ नाही काय आपण पाहतोय. भूमी 11 गोडसे बी टीमचं. ओ परत एकदा चांगला चेंडू. आणि आता मात्र संघर्ष करताना सिद्धिविनायक अंजू टीमचे बॅटर. टुर्नामेंट पहिली आहे.
सिद्धूने एक अंजूर संघ सुरुवात आहे आणि एका पर्वाने कुठल्याही टीमनी हार मानायचं नाही आहे. प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानेच फळ मिळतं आहे. पण यावेळेस पात्र चेंडू चांगला होता. कधी कधीच खराब चेंडू पण चांगला बनून जातो आहे. वेगवान लोअर फुलटॉस, 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या फक्त आणि फक्त 15, पण एक कणचित. या स्पर्धेचं लो स्कोरिंग जर पाहिलं पण आतापर्यंत तर सिद्धिविनायक अंजूर या टीम आपल्या नावी ठेवून जातो काय पाहायचं आहे. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण 87 कारिवली टीमच्या नावावर आहे. एक मात्र अर्धशतक प्रतीक नाईक 52, मॅन फॉर कारिवली, 2 विकेट हॅट्रिक, एक पोगाव टीमचा सुदर्शन डबल 4वर 4, एक जय बजरंग पॉवर शिला टीमचा आकाश वारगडीच्या नावावर. पंच केलं चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या 16. सूरज किने याला आज बॉलिंग करताना पाहिलं नाही, म्हणजे जर याच्यावरून आपण अंदाज लावू शकता की तो सध्या अनफिट आहे. आणि मला एक त्याची आठवण आली, ती विचार होतं की केने दादा कसं आहे, तर बोललो सध्या ठीक आहे. मनोज केने सातत्याने आम्हाला माहिती देत राहतात. एकतर्फी सामना पाहतोय आपण. कुठल्याही व्यक्तीला एकतर्फी प्रेम आवडत नाहीये, कुठलाही एकतर्फी कार्यक्रम आवडत नाहीये. ओ पहिल्या वेळेस हा फटका चांगला सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय. स्क्युलिकच्या वरतून षटकार. गोरसे म्हणजे केने. अजून एक हा ऑन ड्रिप चांगला आहे. हा बॅटर क्लास दिसतोय. ज्या प्रकारे त्याची बॅटिंग करण्याची स्टाईल वेगळी आहे. खूप चांगला टेक्निकल क्लास बॅटिंग. धावसंख्या आता मात्र एक संभाजी नसतीकडे जाताना काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन खेळपट्टीवर आहे. 6 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा चेंडू होता. दिशांत चेंडू हाताळतोय. यानंतर लगेच नानास्फोट टेमगर या टीमने आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचं आहे. परत एकदा हा चेंडू चांगला होता. काय टर्न पाहायला मिळतोय. टप्पा पडला तर खूपच उशिरा हवेत स्विंग होतोय चेंडू. ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाकारता येत नाही, पण संकटाचे काळे ढग मात्र अंजूर टीमवर. वेगवान चेंडू. हा चेंडू मात्र परत एकदा मधल्या अष्टीच्या वरतून आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय भूमी 11 गोडसे बी टीमने. सुरुवात सीझनची अतिशय चांगली पाहायला मिळाली. मला वाटतं की भिवंडीमध्ये पहिलीच टुर्नामेंट असोसिएशनची आणि पहिलाच आघात